12 फेब्रुवारी भारताचा शेजारील देश बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरुद्ध उठाव झाला होता। त्यानंतर हसीना यांनी बांगलादेश सोडलं आणि भारतात आश्रय घेतला। तेव्हापासून तिथं मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आहे। आता 1.5 वर्षांनी बांगलादेशात निवडणुका जाहीर झाल्यात, पण या निवडणुकीआधी तिथं मोठ्या घडामोडी घडतायत। बांगलादेशात 12 तारखेला मतदान आहे आणि त्याच्या फक्त 3 दिवस आधी म्हणजेच 9 फेब्रुवारीला बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील होणार आहे। अलीकडेच भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील फायनल झाली, ज्या डीलची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरू होती। मात्र भारतासोबतच्या डीलनंतर अमेरिकेनं एकाच आठवड्यात बांगलादेशसोबत डील फायनल करून भारताला अडचणीत टाकले, कारण अमेरिकेनं बांगलादेशसोबतची ही डील अत्यंत गुप्तपणे केल्याची माहिती आहे। रिपोर्ट्सनुसार ही डील फायनल झाली असून येत्या 9 फेब्रुवारीला यावर शिक्कामोर्तब होईल। पण या डीलबाबत जी काही माहिती समोर आली त्यानुसार या डीलचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे। हा सगळा विषय नेमका आहे काय? अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात नेमकी काय डील झाली? या डीलचा फटका भारताला कसा बसू शकतो? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातल्या या डीलबाबत जाणून घेण्याआधी या मागची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी बांगलादेशवर तब्बल 35% टॅरिफ लावला होता। या टॅरिफचा मोठा फटका बांगलादेशला बसला, कारण बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तिथली टेक्सटाईल म्हणजेच कापड इंडस्ट्री। बांगलादेशातून जगभरात कापडांची निर्यात केली जाते। आकडेवारीनुसार कापडाच्या निर्यातीत जगात चीननंतर बांगलादेशचा दुसरा क्रमांक आहे। अमेरिका हे बांगलादेशच्या कापड निर्यातीचं सगळ्यात मोठं मार्केट आहे। मात्र ट्रम्प यांनी 35% टॅरिफ लादल्यामुळे बांगलादेशच्या या निर्यातीला मोठा धक्का बसला। त्यामुळे ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वाटाघाटी केली। त्यानंतर अमेरिकेनं बांगलादेशवरचा टॅरिफ 35% वरून कमी करून 20% एवढा केला। इथपर्यंत सगळं काही ठीक सुरू होतं। अमेरिकेचा टॅरिफ कमी झाल्यामुळे बांगलादेश निश्चिंत होता, पण हे चित्र मागच्या आठवड्यात बदललं। यासाठी कारणीभूत ठरल्या 2 घटना। 27 जानेवारीला भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला। या कराराअंतर्गत भारताला युरोपच्या प्रचंड मोठ्या मार्केटचा फ्री ॲक्सेस मिळाला। हा बांगलादेशसाठी धक्का होता, कारण युरोप हे बांगलादेशसाठी सुद्धा मोठं मार्केट आहे। या डील नंतर भारतानं आणखीन एक मोठी डील केली। 2 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील झाल्याची घोषणा केली। त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावरचा टॅरिफ 18% पर्यंत कमी केला। हा बांगलादेशसाठी आणखीन मोठा धक्का होता, कारण अमेरिका हे बांगलादेशचं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि तिथं बांगलादेशला 20% टॅरिफ आहे। पण ट्रम्प यांनी भारताचा टॅरिफ बांगलादेशपेक्षा कमी म्हणजे 18% करण्याची घोषणा केली। त्यामुळे येणाऱ्या काळात भारताची अमेरिकेत निर्यात वाढेल अशी भीती बांगलादेशमध्ये निर्माण झाली। जगात एकूण कापड निर्यातीत बांगलादेशचा वाटा 5.5% एवढा आहे, पण भारतही यात फारसा मागे नाहीये। भारताचा वाटा 4.4% एवढा आहे। त्यातच भारतानं EU सोबत मुक्त व्यापार करार केला। अमेरिकेसोबतही ट्रेड डील करून टॅरिफ कमी केला। त्यामुळे आता भविष्यात अमेरिका आणि युरोपमध्ये भारताची कापड निर्यात वाढेल आणि याचा फटका बांगलादेशच्या निर्यातीला बसेल अशी भीती मोहम्मद युनूस यांना वाटली, ज्यानंतर त्यांनी हालचालींना सुरुवात केली। अमेरिकेनं भारतासोबत डील केल्यानंतर बांगलादेशनं तातडीनं अमेरिकेसोबत बोलणी सुरू केली। आता ही बोलणी फायनल झाली असून बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात नवी डील झाल्याची माहिती आहे। या डीलनुसार अमेरिका बांगलादेशवरचा टॅरिफ 20% वरून 15% पर्यंत कमी करणार असल्याचं बोललं जातंय। ही बांगलादेशसाठी चांगली बातमी आहे, पण या बदल्यात अमेरिका बांगलादेशकडून काय घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हेच भारताचं टेन्शन वाढवणार आहे। या डीलवर सध्या बांगलादेशी मीडियामध्ये ज्या चर्चा सुरू आहे त्यात अमेरिकेच्या 3 अटींबाबत बोललं जातंय। पहिली अट, डील नंतर बांगलादेश चीनसोबतचा आपला व्यापार कमी करणार। चीन मागच्या 15 वर्षापासून बांगलादेशचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे। या 2 देशांमध्ये जवळपास $24 बिलियन व्यापार होतो, त्यापैकी चीनची निर्यात $18 बिलियन एवढी आहे। अमेरिकेला हा व्यापार कमी करायचा आहे। अमेरिकेचं म्हणणं आहे की बांगलादेशनं आता अमेरिकेकडून आयात वाढवावी, या बदल्यात अमेरिका बांगलादेशवरचा टॅरिफ कमी करणार। दुसरी अट आहे ती म्हणजे अमेरिका बांगलादेशला आपले शस्त्र विकणार। सध्या बांगलादेश चीनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची खरेदी करतो। आकडेवारीनुसार बांगलादेशच्या एकूण डिफेन्स इम्पोर्टमध्ये चीनचा वाटा 72% एवढा आहे। उरलेला वाटा रशिया आणि तुर्कीचा आहे। अमेरिकेला आता बांगलादेशमध्ये डिफेन्स एक्सपोर्ट वाढवायचा आहे। अमेरिकेची तिसरी अट आहे बांगलादेशचा मार्केटचा फ्री ॲक्सेस, म्हणजेच बांगलादेश अमेरिकेच्या मालावरती कोणताही टॅरिफ लावणार नाही।
सध्या बांगलादेशी मीडियामध्ये अमेरिकेच्या या 3 अटींची चर्चा सुरू आहे। डीलची अधिकृत माहिती समोर आली नाही, पण डील जवळपास फायनल झाल्याचं बोललं जात आहे। 9 फेब्रुवारीला यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आहे। आता अमेरिका आणि बांगलादेशमध्ये जर ही डील झाली तर यामुळे भारताचं टेन्शन कसं वाढू शकतं ते पाहूयात। अमेरिकेनं आज बांगलादेशला फ्री ट्रेड ॲक्सेस मागितला आहे। बांगलादेशची सध्याची परिस्थिती पाहता त्यानं हा ॲक्सेस अमेरिकेला दिला असल्याची शक्यता आहे। आता फ्री ट्रेड ॲक्सेस मिळाल्यानंतर भविष्यात अमेरिका बांगलादेशकडे मिलिटरी बेसची मागणी करू शकतो। जर का असं झालं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण अमेरिकेला बऱ्याच काळापासून बांगलादेशमध्ये आपला मिलिटरी बेस बनवायचा आहे। मागच्या काही वर्षापासून अमेरिकन सैन्याच्या बांगलादेशमधल्या हालचाली वाढल्या आहेत। शेख हसीना यांनी पंतप्रधान असताना याच गोष्टीचाच विरोध केला होता, त्यामुळं माझं सरकार पाडण्यात आलं असा दावाही त्यांनी केला आहे। शेख हसीना यांनी म्हटलं आहे की अमेरिकेनं त्यांच्याकडे बांगलादेशचं सेंट मार्टिन आयलंड मागितलं होतं, ज्याला त्यांनी विरोध केला, त्यामुळे बांगलादेशमधलं त्यांचं सरकार पाडण्यात आलं। आता शेख हसीना यांचं सरकार गेल्यापासून बांगलादेशात अमेरिकेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलाय। ही भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायम संघर्ष सुरू असतो। भारताचे चीनसोबतचे फारसे चांगले संबंध नाहीत। शेख हसीना जोपर्यंत होत्या तोपर्यंत बांगलादेश भारताच्या बाजूने होता, तिथं अमेरिकेला प्रवेश नव्हता। पण आता या डील नंतर हळूहळू अमेरिकेचा बांगलादेशमध्ये प्रवेश होऊ शकतो। अमेरिकेनं बांगलादेशमध्ये डिफेन्स एक्सपोर्ट वाढवण्याची अट घातली, फ्री ट्रेड ॲक्सेस मागितलाय। त्यानंतर भविष्यात अमेरिकेच्या बांगलादेशात मिलिटरी बेस बनवण्याच्या हालचालींनाही जोर धरू शकतात। अमेरिका पुन्हा एकदा बांगलादेशकडे सेंट मार्टिन आयलंडची मागणी करू शकतो। जर का असं झालं तर हे भारतासाठी धोक्याचं आहे। त्यामुळेच अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातल्या या डीलचा धोका भारताला असल्याचं बोललं जात आहे। सध्या तरी बांगलादेशात निवडणुकांचं वारं वाहत आहे, तिथं 12 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। पण त्याआधी बांगलादेशनं तडकाफडकी अमेरिकेसोबत या डीलची बोलणी केली। ही डील करणं बांगलादेशसाठी अत्यंत गरजेचं होतं। अमेरिकेचं टॅरिफ कमी करणं हेच बांगलादेशचं एकमेव टार्गेट होतं, पण त्या बदल्यात अमेरिकेनं बांगलादेशकडून जे काही घेतलंय ते पुढं बांगलादेशलाच महागात पडू शकतं। या डीलमुळं अमेरिकेचा बांगलादेशला प्रभाव आणखीनच वाढेल आणि याचा धोका पुढं भारताला जाणवेल असं दिसतंय। तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? अमेरिका बांगलादेशची ही डील भारतासाठी धोकादायक आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।